शेती फक्त उत्पादनाची नसते, ती नवकल्पनांची प्रयोगशाळा असू शकते आणि त्या प्रयोगशाळेतून बदलू शकतं एका शेतकऱ्याचं किंबहुना संपूर्ण गावाचं भविष्य। बुलढाणा जिल्ह्यातील धानोरा गावातील शेतकरी भानुदास वनारे यांनी हे आपल्या कृतीतून करून दाखवलं आहे। 4थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या प्रयोगशील शेतकऱ्याने राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमाच्या मदतीने तयार केलेल्या पोर्टेबल बायोगॅस किटमुळे आज त्यांच्या शेतात गॅसही तयार होतो, वीजही निर्माण होते आणि सेंद्रिय शेतीला नवी ताकदही मिळते। शिक्षणानं माणूस शिकतो हे खरं, पण अनुभवानं माणूस इतिहास घडवतो हेही तितकंच खरं। बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यातल्या एका छोट्या गावातल्या प्रयोगशील शेतकऱ्यानं केवळ 4थी पर्यंत शिक्षण असूनही आपल्या अनुभवाच्या जोरावर बायोगॅसपासून वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग केला आहे। गोठ्यातल्या शेणापासून तयार झालेल्या गॅसमधून स्वयंपाकाला लागणारा गॅस सह वीज काढून शेत व गोठा स्वावलंबी केला आहे। आज त्यांचा हा कमी खर्चिक पर्यावरणपूरक प्रयोग जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी प्रेरणादायी ठरतो आहे। हा जो बायोगॅस आहे, पूर्वी माई आई बाबा हे चुलीवर स्वयंपाक तेच नाही तर खूप मारेमार होत जायची, काळी जैतन आणून विशेष म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस एवढा त्रास होत जायचा की चूल पेटत नव्हती। त्याकरता जो आमचा जो बायोगॅस आहे, मी त्या बायोगॅसवर हर एक प्रकारचे उपक्रम केले। पहिले जनताचा होता गावातला, नंतर मी आता हा जो आहे बलून, तर पहिले म्हणजे आता प्लॅस्टिकचा सिंटेक्सचा जो मला पंचायत समितीने जो गॅस दिला त्याच्यातून हा कुठं बी नेला जात की जेणेकरून शेतकऱ्याचा शेतावरच्या म्हणजे गोमातेच्या शेणापासून आणि वेस्टेज पासून गॅस निर्मिती करून हे आपण याच्यामध्ये आज इंधनाची बचत करू शकतो। शेतकऱ्याचं धावपळीचं जीवन असताना त्यांना शेतात कुठेही तो गॅस वाहून नेऊन तिथं आपला स्वयंपाकाची चहा नाश्त्याची अडचण दूर केल्या जाते आणि शेतमजूर व शेतकरी यांची तिथं जाग्यावर व्यवस्था केल्या जाते, असं मला याच्यातून दिसून आला। या बायोगॅस संयंत्राची वैशिष्ट्य म्हणजे ऊर्जा स्वावलंबन आणि वीज निर्मिती। वनारे यांनी बायोगॅस संयंत्रातून तयार होणाऱ्या गॅसपासून विविध यंत्र वापरून अद्ययावत तंत्र विकसित केले। या विजेचा वापर ते आपल्या गोठ्यातली लाईट, शेतातली विविध कामं यासाठी करतायत। शेतात सुद्धा हे पोर्टेबिलिटी किट कुठेही घेऊन जाता येतं। शेतात त्यामुळे स्वयंपाक करता येतो। पोर्टेबिलिटी गॅसच्या माध्यमातून वीज निर्मिती सुद्धा केली जात असल्यामुळे शेतात यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी, प्रकाश मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो। एक शेतकरी म्हणून माझे बाबा न शिकलेले असून शास्त्रज्ञांसारखा शोध लावला, तर आणि तेच नाही तर वीज निर्मिती पण केली। म्हणजे आता लोड शेडिंग आणि लाईट राहत नाही, तर आम्ही हे जे बायोगॅसचा लाईट आहे त्याच्यावर आम्ही अभ्यास केलाय, कारण लोड शेडिंगमुळे लाईट राहायची नाही, तर या लाईटवर आम्ही अभ्यास पण केलाय। पशुपालन, बायोगॅस आणि सेंद्रिय शेतीची सांगड घातल्यास शेतीचा खर्च कमालीचा कमी होतो आणि उत्पादनही दर्जेदार मिळते। शिवाय त्यांना स्वयंपाकाचा गॅस आता सिलेंडर सुद्धा आणण्याची गरज भासत नाही। एक प्रकारे बायोगॅस संयंत्र विकसित करून आपल्या घरगुती स्वयंपाक गॅसवर केलेली वीज निर्मिती हा एक अनोखा उपक्रम ठरत असल्यामुळे या शेतकऱ्याच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसते आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा।